अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता जागतिक स्तरावर बसू लागला असून त्याचे थेट पडसाद पर्यटन नगरी महाबळेश्वरमध्ये उमटताना दिसत आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने स्थानिक व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार सचिन म्हस्के यांना निवेदन देऊन तातडीने रॉकेल म्हणजेच केरोसिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. काय आहे नेमकी समस्या? शिवसेना शहर प्रमुख श्री महेश राजा वसंत गुजर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर होत नाहीये. याचा सर्वाधिक फटका महाबळेश्वरमधील छोटे मोठे हॉटेल व्यावसायिक, हातगाडीधारक, वडापाव आणि चहा विक्रेते यांना बसत असून अनेक व्यावसायिकांवर आपले धंदे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. पर्यटन हंगामावर सावट. पुढील महिन्यापासून महाबळेश्वरमध्ये उन्हाळी पर्यटन हंगाम म्हणजे समर सीझन सुरू होत आहे. जर गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही आणि पर्यायी इंधन मिळाले नाही तर पर्यटकांच्या सेवेवर याचा विपरीत परिणाम होईल. यामुळे स्थानिक लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची मागणी: शासनाने तातडीने हस्तक्षेप करून 1. सर्व व्यावसायिक आणि रेशन कार्ड धारकांना मुबलक प्रमाणात रॉकेल म्हणजेच केरोसिन उपलब्ध करून द्यावे. 2. गॅस पुरवठा सुरळीत होईपर्यंत रॉकेलचा पर्याय खुला ठेवावा. या निवेदनावर महेश राजा गुजर यांच्यासह शाहनवाज खारकंडे, आरिफ मुर्तुजा वारुणकर, जितेश कुंभारदरे आणि इतर शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने रॉकेल पुरवठा सुरू करावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे.